योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 6 आणि 7 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहानाने लिहिलेल्या पत्रामध्ये तो सांगत आहे, देवाबरोबर सहवास करणे म्हणजे पापाचा त्याग करणे. जेव्हा देवाने माणसाला निर्माण केलं आणि तेव्हा देव स्वतः माणसाबरोबर सहवासात होता. जेव्हा देवाने आदामाला एदेन बागेमध्ये ठेवलं तेव्हा बायबल असं सांगतं की रोज सायंकाळी देव आदामाला भेटण्यासाठी यायचा. म्हणजेच देवाची इच्छा होती की प्रत्येक माणूस हा देवाच्या सहवासामध्ये राहावा. त्यासाठीच देवाने माणसाची निर्मिती केली. पण जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा पुढे आपल्याला कळतं की आदामाकडून पाप घडतं. देवाने त्याला एक आज्ञा दिलेली असते की बागेतील सगळ्या झाडांची फळं खा, पण जे बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका, कारण ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. अशी देवाने आज्ञा आदामाला दिली होती. ही एक आज्ञा आदामाने पाळली नाही. सैतानाने हवेला फसवलं आणि ते फळ खायला लावलं आणि ते आदामाने पण खाल्लं. त्याद्वारे जगामध्ये पापाला सुरुवात झाली आणि देव आणि माणूस ह्यांच्यामध्ये फूट पडली. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच माणसामध्ये आणि देवामध्ये सैतानाने फूट पाडली, ज्याद्वारे माणूस देवाच्या उपस्थितीपासून वेगळा झाला. आणि तेव्हापासून माणूस पाप करत होता आणि पापामध्ये जीवन जगत होता आणि त्याचं फळ म्हणजे त्याला पापाची शिक्षा भोगावी लागत होती. आणि एक दिवस पापाचा परिणाम असा की त्याला नरकामध्ये जावं लागत होतं. पण स्वर्गातील देवाने संपूर्ण मनुष्यावरती दया केली. त्याने आपला एकुलता एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने या जगात पाठवलं आणि येशूने संपूर्ण मानवाच्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली. त्याने स्वतःचं देह तोडूफोडू दिलं. त्याने त्याचं पवित्र रक्त आपल्या पापक्षमेसाठी वाहिलं. आणि आज जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि पापांची क्षमा मिळाल्यामुळे तो पुन्हा एकदा देवपित्याच्या वेंगेत जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे जो देवाबरोबर माणसांचा संबंध सैतानाने तोडला होता, पण येशूच्या बलिदानाद्वारे पुन्हा एकदा तो समेट करण्यात आला आणि माणूस येशूच्या द्वारे देवपित्याशी बोलू शकतो, देवपित्याच्या सहवासामध्ये राहू शकतो. म्हणूनच योहानाने त्याच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई अंधार मुळीच नाही. आता जे वचन आपण वाचलं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. म्हणजेच जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो देव आपल्याला पापांची क्षमा देतो. त्यानंतर देवाची अशी इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे, जसा तो दयाळू आहे, जसा तो चांगला आहे तसा आपण देखील बनायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मध्ये देवाचे गुण असले पाहिजे, देवाचा स्वभाव असला पाहिजे. आणि वचनामध्ये असं सांगितलं आहे की आपण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो. अंधार म्हणजेच पापाला दर्शवलेलं आहे. अंधार म्हणजे चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, लाच देणं, व्यभिचार करणं, एकमेकांना फसवणं, लबाडीने वागणं, ही सर्व अंधकाराची कामं आहेत. म्हणजेच सैतानाकडून केली जाणारी कृत्य आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं आपल्याला सांगतं की जर आपण म्हणत असू की माझा देवाबरोबर सहभागिता आहे, म्हणजे मी देवाच्या सहवासामध्ये आहे, मी येशूवर विश्वास ठेवल्यामुळे देव माझा बाप आहे आणि तो माझ्याबरोबर राहतो, तो माझ्यामध्ये वस्ती करतो. पण
देव जर आपला बाप आहे असं आपण म्हणतो, पण त्याच्या वचनाप्रमाणे जर आपण चालत नसू, म्हणजेच प्रभूने जर आपल्याला आज्ञा दिली असेल दुसऱ्यांना क्षमा करा, दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यावर दया करा, पण आपण या वचनांच्या विरुद्ध वागतो, म्हणजेच आपण काय करत आहोत? आपण लबाडीने वागत आहोत, आपण खोटे बोलत आहोत, म्हणजेच आपण अंधारामध्ये चालत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे वचन असं सांगते की तो सत्याने वागत नाही, कारण देव सत्य आहे, देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई अंधार मुळीच नाही. म्हणून बायबलमध्ये एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 वचन 19मध्ये, येशू म्हणाला, जगात प्रकाश आला आहे, पण मनुष्याने अंधाराची निवड केली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती. जगामध्ये प्रकाश आला, पण जगातली लोक येशूला स्वीकारत नाहीत, कारण त्यांची कामं वाईट आहेत. त्यांची इच्छा नाही की त्यांची पापं जगासमोर प्रगट व्हावी किंवा देवासमोर प्रगट व्हावी, म्हणून ते देवाकडे येण्यासाठी तयार नाहीत. पण हे वचन त्यांच्यासाठी आहे जे आता आपण वाचलं, जे लोक येशूवर विश्वास ठेवतात, पण विश्वास ठेवल्यानंतरसुद्धा वाईट मार्गाने चालतात. म्हणजे प्रार्थनेला येतात आणि प्रार्थनेमध्ये भाग घेतात, पण घरी गेल्यानंतर पुन्हा आपल्या पत्नीबरोबर भांडण करणं, तिला मारणं, तिला छळणं किंवा इतर लोकांबरोबर वाईट स्वभावाने वागणं, बोलणं, राग करणं, राग, द्वेष, मत्सर, स्वार्थ, गर्व, अहंकार यासारख्या पापं आपल्या जीवनामध्ये असतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून पुढे वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. म्हणजेच या वचनामध्ये योहानाला असं सांगायचं आहे, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला आहे असं म्हणता आणि येशू आमचा प्रभू आणि आमचा तारणारा आहे असं म्हणता, तर तुम्ही त्याच्याप्रमाणे प्रकाशात चालायला पाहिजे. म्हणजे जसा येशू आपल्या पृथ्वीवरील जीवनामध्ये जीवन जगला, तसं तुम्ही देखील, आपण देखील आपल्या जीवनामध्ये तसं वागायला पाहिजे. नुसतं बोलून चालणार नाही, कारण एकच अशी गोष्ट आहे जी आपल्याला देवाच्या सहवासापासून वेगळी करते, ती म्हणजे आहे पाप. जर आपल्या जीवनामध्ये पाप आहे तर आपण देवाच्या सहवासामध्ये राहू शकत नाही, कारण जिथे पाप आहे ते देवाला आवडत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव पाप्यांवर प्रेम करतो, पण त्याला पापाचा वीट आहे. आपण पापी माणूस आहोत, देव आपल्यावर प्रेम करतो, पण त्याला पापाचा वीट आहे. म्हणून देवाचं वचन असं सांगतं की जसा तो प्रकाशात चालला तसा आपण देखील प्रकाशात चालायला पाहिजे. अनेक वेळेला असं होतं की एखादा भाऊ, त्याच्याकडून जर पाप झालं, त्याच्याकडनं वाईट मनामध्ये विचार आले, व्यभिचाराचे विचार आले, तर तो भाऊ किंवा तो बहीण डिप्रेशनमध्ये जातात, निराशेमध्ये जातात, आणि सतत सैतान त्यांच्या कानामध्ये बोलत असतो, बघ तू हे पाप केलेलं आहेस, तू ह्याच्यातून वाचणार नाहीस, तुला नरकात जावं लागेल. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाच्या वचनाप्रमाणे, जसं वचनामध्ये पुढे सांगितलेलं आहे की जर आपण त्याच्याबरोबर प्रकाशात चाललो तर आपली सहभागिता ख्रिस्ताबरोबर आहे, देवाबरोबर आहे. म्हणजेच प्रकाशात चालणं म्हणजेच जर आपल्याकडनं पाप झालेला आहे तर लगेच आपल्याला खऱ्या हृदयाने पश्चाताप करण्याची गरज आहे. अनेक लोक आपली पापं लपवतात आणि ते आपल्या पापांबद्दलच मनन करतात, ते पश्चाताप करत नाही, म्हणून त्यांना कधी पापांची क्षमा मिळत नाही. पण वचन असं सांगतं, आपण कितीही पापी असलो, कितीही मोठं पाप केलेलं असेल, तर येशूने आपल्या पापांची सगळी शिक्षा स्वतःच्या देहावर घेतलेली आहे. आणि जेव्हा आपण गुडघे टेकून खऱ्या मनाने प्रभूच्या चरणापाशी येऊन जेव्हा पश्चाताप करतो आणि देवाला सांगतो की प्रभू मी पापी आहे, मी चूक केलेली आहे, मला हे करायला नको होतं, पण माझ्याकडून हे पाप झालेलं आहे, माझ्यावर दया कर, मला वाचव, मला क्षमा कर. म्हणजेच तुम्ही काय करत आहात? तुमची पापं प्रकाशामध्ये उघड करत आहात, तुम्ही देवासमोर कबूल करत आहात, आणि मग देव अशा व्यक्तीला त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या रक्ताने शुद्ध करतो, त्याची पापं पुसून टाकतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही बायबल वाचलं असेल तर तुम्हाला कळेल, जेव्हा इस्रायल लोकांमध्ये येशू येण्यापूर्वी जेव्हा पाप व्हायचं, तेव्हा देवाने त्यांना आज्ञा दिलेली की तुम्ही माझ्यासाठी यज्ञ करा किंवा बळी द्या.
तेव्हा कोकऱ्याचं रक्त किंवा बकऱ्याचं असं रक्त दिलं जायचं. पण जेव्हा येशूने संपूर्ण मानवजातीच्या पापासाठी स्वतःचं बलिदान केलं, स्वतःचं रक्त वाहिलं, आणि त्या क्षणापासून संपूर्ण जगाला, संपूर्ण मानवजातीला देवाने पापाची क्षमा दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. कारण जोपर्यंत येशू ख्रिस्त जगात नव्हता तोपर्यंत माणसाला देवाने तशा प्रकारची वेळ दिलेली पश्चाताप करण्यासाठी किंवा प्रायश्चित करण्यासाठी. पण या जगामध्ये कोणत्याही प्राण्याचं रक्त आपल्याला शुद्ध करू शकत नाही. म्हणून देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवलं, जो कुवारिकेच्या द्वारे जन्माला आला आणि ज्याने आपल्या पापांची सगळी शिक्षा वधस्तंभावर घेतली. म्हणून बायबल असं सांगतं की येशूचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. आपण कितीही पाप केलं असेल पण देव आपल्याला मिठीत घेण्यासाठी तयार आहे. देव आपल्याला वेंगेत घेण्यासाठी तयार आहे. म्हणून तुम्ही सुद्धा चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं वचनामध्ये सांगितलं आहे त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे. किंवा जेव्हा आपण प्रकाशामध्ये चालतो, जेव्हा आपण त्याच्यासारखं प्रकाशामध्ये चालतो तेव्हा एकमेकांबरोबर म्हणजे येशूबरोबर, देव पित्याबरोबर आपली सहभागिता आहे. आणि येशूचं रक्त आपल्याला सर्व पापातून शुद्ध करतं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजही तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आहात, पण जर तुमचं जीवन पापाने भरलेलं आहे, म्हणजे माणूस हा स्वभावतः पापीच आहे, त्याच्या स्वभावामध्ये पाप आहेच, तर काही ना काही कारणामुळे आपण पाप करतोच. पण वचन असं सांगतं की आपण प्रकाशामध्ये चालायला पाहिजे, म्हणजे देव आणि आपली सहभागिता असेल. येशूचं रक्त तेव्हाच आपल्याला शुद्ध करेल जेव्हा आपण प्रकाशात चालू आणि देवाबरोबर आपली सहभागिता असेल. हालेलुया, हालेलुया. पण आपल्यापैकी कोणीसुद्धा निराश होऊन जाऊ नये किंवा सैतानाच्या मोहाला बळी पडू नये. म्हणून देवाने हे वचन आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने खरा पश्चाताप केला पाहिजे. खरं प्रामाणिकपणे देवाच्या चरणाशी येऊन गुडघे टेकून रडून प्रभूला सांगायला पाहिजे की प्रभू मला बदल, माझ्यातल्या वाईट गोष्टी काढ. जसं तू दयाळू आहेस तसं मला दयाळू बनव, जसं तू प्रेमळ आहेस तसं मला प्रेमळ बनव. तर वचन सांगतं येशूचं रक्त आपल्याला सगळ्या पापातून शुद्ध करेल. कितीही आपण मोठं पाप केलं असेल, येशू आपल्याला क्षमा देण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून या वचनाच्या द्वारे योहान आपल्याला सांगत आहे की देवाबरोबर सहवास करणे म्हणजे पापाचा त्याग करणे. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, फसवणं, लबाडीने वागणं, हे सर्व अंधकाराची कामं आहेत. तर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलेला आहात तर ही सर्व कामं तुमच्या जीवनातून नष्ट व्हायला पाहिजे. ही सर्व कामं तुमच्या जीवनातून निघून जायला पाहिजे, म्हणजेच तुम्ही ख्रिस्तावरील विश्वासामध्ये चालत आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं वचन सांगतं की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई अंधार मुळीच नाही, त्याप्रमाणे आपणही ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आपल्या जीवनात देखील ख्रिस्ताचा प्रकाश असला पाहिजे आणि आपलं जीवन देखील प्रकाशाने भरलेलं असलं पाहिजे, ज्याद्वारे अंधारातील आत्मे देवाकडे वळतील आणि त्यांचं तारण होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनांच्या द्वारे योहान आपल्याला सांगत आहे की येशूचं रक्त मध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या रक्तामध्ये ताकद आहे पापांची क्षमा देण्याची, सैतानाच्या बंधनातून सोडवण्याची. म्हणून भिवू नका किंवा सैतानाच्या कोणत्याही हल्ल्यामुळे निराश होऊ नका, तर पश्चाताप करून, हृदय सरळ करून परमेश्वरासमोर खरा पश्चाताप करा, ज्याद्वारे देवाची दया तुमच्यावर होईल आणि तुमचं जीवन देव आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुम्ही पूर्ण विश्वासाने आपला हात छातीवर ठेवा किंवा ज्या भागावर तुम्हाला आजार आहे त्या भागावर तुम्ही हात ठेवा. पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. एका क्षणात देव तुम्हाला स्पर्श करेल, तुमच्या जीवनातील दुःख, आजार आणि संकट काढून टाकेल. हे स्वर्गीय पिता, जितके भाऊ बहीण
आज हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकासाठी मी तुझ्याजवळ मागत आहे. या क्षणाला त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, ज्यांचं जीवन अंधाराने भरलेलं आहे, जे सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, अशा प्रत्येकावर तुझी दया कर. प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे जसं तू प्रकाशात चाललास त्याप्रमाणे त्यांनाही प्रकाशात चालण्यासाठी कृपा दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना भरून काढ आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझे मोठे गौरव तू करून घे. या क्षणाला प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि संकट प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात. तुमच्या जीवनावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमीन.